आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। E20 जनता पार्टी या डिजिटल मोहिमेला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद। 24 तासात फॉलोअर्सचा आकडा 2 लाखांच्या पुढे। E20 पेट्रोलमुळे वाहनांचं मायलेज घटतंय, इंजिन खराब होतंय असा आरोप। E20 इंधनावरून मुंबई हायकोर्टाचा नितीन गडकरींना मोठा दिलासा। बदनामीकारक मजकूर आणि आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्याची परवानगी। मेटा, गुगल, डीपफेक AI कंटेंट पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई होणार। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। मुंबई पुण्यासह राज्यात विद्यार्थ्यांवरील आंदोलनासंदर्भातील FIR मागे घेण्याची मागणी। CJPच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागात झाली होती आंदोलनं। औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणाची MPSC कडून गंभीर दखल। पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करणार, संबंधितांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार, MPSCनं केलं स्पष्ट। परीक्षेच्या 2 दिवस आधीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्रश्न। कौटिल्य अकॅडमीतून पालकांनी पेपर विकत घेतले। रोहित पवार यांचा आरोप, तर चौकशीला सामोरं जाण्यास तयार। कौटिल्य अकॅडमीच्या प्रवीण पाटील यांचं उत्तर। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी। गारगाई धरण प्रकल्पाचं काम मे 2029 पर्यंत पूर्ण करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। धरणामुळे मुंबईला दररोज 440 दशलक्ष लिटर पिण्याचं अतिरिक्त पाणी मिळणार। 1200 किलोवॅट वीज निर्मितीही केली जाणार। राम मंदिर दान चोरी प्रकरणी नवी SIT गठीत करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश। SIT मध्ये सनदी लेखापाल, फॉरेन्सिक ऑडिटचाही समावेश करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश। 2 आठवड्यात स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे आदेश। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली मातोश्रीवर भेट। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर। उटेर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं ओमराजे यांच्याकडून शुभेच्छा दिल्यानंतर ओमराजेंना नेटकऱ्यांकडून सवालांचा भडीमार। तुम्ही खाल्ल्या मिठाला जागले नाही, शुभेच्छा देण्याचा अधिकार गमावलाय, सोशल मीडियावर कमेंट्स। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यातून तडीपार करा, पण जेलमधून बाहेर काढा। डोंबिवलीतील महिला डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेची हायकोर्टात विनवणी। आरोपी रमेश म्हात्रे यांचा आधारवाडी कारागृहातील मुक्काम आणखी वाढला। या प्रकरणी उच्च न्यायालयानं सुनावणी पुढे ढकलल्यानं रमेश म्हात्रे यांना आधारवाडी कारागृहातच राहावं लागणार। बदलापूरमधील अय्यंगार फ्रेश केक बेकरीमधील धक्कादायक प्रकार उघडकीस। बेकरीत उंदीर फिरत असल्याचं समोर। केकमध्ये उंदराची विष्ठा आणि केक बनवण्याची भांडी कमोडवर ठेवल्याचं समोर। नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त। उल्हासनगरमध्ये आईकडून 19 वर्षीय मुलीची हत्या। दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध। मुलगी पळून जाण्याच्या तयारीत असल्यानं आईनं ओढणीनं मुलीचा गळा आवळला। मुलीच्या वडिलांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन दिली तक्रार। आई आशा गरुडला अटक। कोल्हापूर आणि सांगलीतील पुरावर तोडगा काढण्यासाठी मोठा निर्णय। तब्बल 3200 कोटी रुपयांचं मिशन MRDP। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। महाराष्ट्र सरकार आणि जागतिक बँकेची एकत्रितपणे तयारी। उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार। कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्यानं शेतकऱ्याकडून टोकाचं पाऊल। यवतमाळच्या राळेगावमधील भाम इथली घटना चौकशी करून निश्चित मदत करणार, कृषीमंत्री भरणे यांचं आश्वासन। तुकाराम मुंढे यांना मोठा झटका। दूध डेअरी चालकांना दिलासा। औरंगाबाद खंडपीठाकडून FDAच्या कारवाईला स्थगिती। नियमानुसार 14 दिवसाची मुदत न देता थेट परवानगी निलंबित केल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव आणि अहिल्यानगरमधील डेअरी चालकांनी केली होती याचिका। पक्षांतर बंदी संदर्भात घटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या व्याख्येला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी। कोर्टाची केंद्राला नोटीस। 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश। 10व्या अनुसूची अंतर्गत काय झालं हे पाहतोय, त्यात अनेक त्रुटी आहेत, कोर्टाची टिप्पणी। कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला वनतारातून परत पाठवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप। उद्या नांदणी मठ परिसरात नागरिकांचं लाक्षणिक उपोषण। 13 सप्टेंबरपर्यंत माधुरी हत्तीण न परतल्यास मोठं जनआंदोलन उभारणार, राजू शेट्टींचा इशारा। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ। सोन्याच्या दरात 1000 तर चांदीच्या दरात 3000ची वाढ। सोन्याचे दर GST सह 1,48,320 रुपये तर चांदीचे दर GST सह 2,34,840 रुपयांवर।